पंढरपूर या ठिकाणी श्रेयवादाच्या कुठेतरी विळख्यात हे न अडकता या ठिकाणी या पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे। आम्ही काय उद्घाटन कोणी तुम्ही जरी आला तर तुमच्या हस्ते आम्ही केलं असतं, असं काय एवढा ही नव्हता। एवढं पोलीस स्टेशन पर्यंत जायचं, एवढं याच्यापर्यंत जाणं हे त्यांच्या पदाला त्यांच्या याला खरं हे साजेस नाही आहे असं मला वाटतंय। एवढा खरं म्हणजे अगस्ताळेपणा म्हणायचा शब्द जरा थोडा ही होतं। अगस्ताळेपणा म्हणजे गांभीर्य, हे याचा अर्थ तसा आहे, तर हे योग्य नाही आहे। तर हे आपल्याला या निमित्तानं शहराचा जर विकास करायचा असेल तर आम्ही कायम आपल्याला सांगत आलोय, पायात पाय घालण्यापेक्षा आपण हातात हात घालून विकासाचं राजकारण केलं पाहिजे, एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो। कारण आता फिरून फिरून सगळीकडे झालंय, आता परत आमच्याकडे जाय तुम्ही आता त्यामुळे संभाजी मालक आता आपल्याला जायचे ती फिरून सगळे झाले जातात। तर आता ही सांभाळायचे काम आमचं जर आम्ही नीट सांभाळतो तर सांभाळत असताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। आणि राहून नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा आता बरीचशी कामं अशी आहेत, आता खरं तरी ओपन बोलायचं नव्हतं परंतु बोलणं भाग पडायला लागलं। मला जरा खरं आपण बोललं पाहिजे। आपण म्हणतो तर जाऊ दे, पानावर पान टाकतोय, कुठेतरी ते आज सुधारतील उद्या सुधारतील, पण पंढरपूरच्या या विकासाला अतिशय मोठी बाधा लागण्याचं काम या ठिकाणी होतंय, हे खरं तर आज म्हणजे बघवत नाही। आणि नक्कीच आमचे सहकारी या ठिकाणी किरण आपले गाडगे आहेत आणि संभाजी ब्रिगेडची आमची मंडळी सुद्धा त्या निमित्तानं आम्हाला निवेदन दिलं आणि त्यांचं चुकीचं नाही, त्यांचं अगदी रास्त आहे। कारण बरीचशी कामं या निमित्तानं झालेली आहेत, काही जरी निकृष्ट झाले असतील तर कॉन्ट्रॅक्टरची गळी केली जाणार नाही, परत त्याच्याकडून आपण दुरुस्त करून घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं काम आपण या निमित्तानं करून घेऊ, एवढं आपल्याला या निमित्तानं मी आश्वस्त करतो। आणि या पुढच्या कालावधीत नक्कीच पंढरपूरच्या विकासासाठी सर्व आमचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रशासन मालक आम्ही त्या विकासासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सज्ज आहे। जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचं काम या पुढच्या कालावधीमध्ये आपण करू, एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो। आणि या गोष्टी ज्या आतापर्यंत झाल्या अशा गोष्टी होऊ नये असे या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कारण कार्यक्रम तर होणारच आहे पण विनाकारण लोकांच्या समोर तुमची प्रतिमा मलिन करण्याचं काम या पुढच्या कालावधीत करू नका। लोकांच्या समोर मलिन होती का नाही त्यापेक्षा सुद्धा तुम्ही पंढरपूर या म्हणजे देवभूमीचं आज तुम्ही खरं म्हणजे या पंढरपूरच्या देवभूमीचं नगराध्यक्षपद या निमित्तानं आपण करतोय, नगरसेवक करतोय, इथले आमदार आहेत, तर हे सगळेजण मिळून आपण या शहराचा इथल्या तालुक्याचा विकास एवढाच ध्यास आपण घेऊ। कुठल्याही याच्यामध्ये विळख्यात या शहराच्या विकासाला आपण न ठेवता या पुढच्या कालावधीत आपण विकास करण्यामध्ये कटिबद्ध राहू, एवढं आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो। आणि या